पेडगाव येथील सुकन्या निशा राजेश वानखडे हिने पेडगावचे नाव उंचावले. नागपूर येथे पोलीस कर्मचारी म्हणून निवड जल्लोषात गावातून मिरवणूक. मंगरुळपीर तालुका प्रतिनिधी दिगंबर आव्हाडे. नमस्कार, मी भाग्यश्री. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते. सध्या स्थितीत आरक्षण आणि नोकरी हा फारच बिकट प्रश्न आहे. तरी सुद्धा महाराष्ट्रातील जेमतेम पोलीस भरतीमध्ये गरिबातले विद्यार्थी सामाजिक जाणीव आणि अथक प्रयत्न करून संघर्षातून यश मिळवलेले तसेच प्रामाणिक विद्यार्थी भरती प्रक्रिया असेच यश प्राप्त झाले असून त्यामध्ये मंगरुळपीर तालुक्यातील पेडगाव येथील पत्रकार राजेश वानखडे यांच्या सुकन्याचे सुद्धा 2026च्या पोलीस भरती प्रक्रियेत उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल तिचा सत्कार समारंभ पेडगाव येथे उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला परिसरातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. तसेच आपण बघत आहात आमच्या माध्यमातून मुलीच्या हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणि जल्लोषमय वातावरण. या सत्कार समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून मंगरुळपीर शहर पोलीस निरीक्षक किशोरजी शेडके, मंगरुळपीरचे तहसीलदार सुधाकर अनासने आणि निवासी तहसीलदार राठोड व नगर परिषदचे अध्यक्ष अशोक भाऊ परडीकर व इतर पत्रकार मंडळीपैकी जनता न्यूज संपादक माननीय संदीप कांबळे, महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हचे संपादक माननीय विनोद कुमार तसेच सहसंपादिका माननीय मोनाली मॅडम उपस्थित आवर्जून होत्या. त्यांच्या हस्ते या विद्यार्थिनीचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि परिश्रम यांच्या जोरावर यश संपादन करावे असे आवाहन केले. कार्यक्रमात गावातील प्रतिष्ठित नागरिक, शिक्षक वृंद तसेच युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी विद्यार्थिनीच्या यशाचे कौतुक करून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमामुळे पेडगाव परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून इतर विद्यार्थ्यांसाठीही हा एक प्रेरणादायी आदर्श ठरला आहे. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी दिगंबर आव्हाडे तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते. भेटूया पुढील बातमी सत्रात. नमस्कार.